आज त्या दिवशी मग राहुल शेठची बाईट ऐकली, राहुल शेठ बोलला कोणातरी तोडून टाकू, ते शेवटी त्यांना पण ट्रोल करतात, आम्हाला पण ट्रोल. कोणाचं नाव वरती जात असेल का त्यांना ट्रोलिंग होते. 2% 3% लोकच उरलेत, त्यांना मस्ती आहे. बाई कोणाला मस्ती नाही आहे. एकदम सगळे जेवढे मोठे मालक आहेत ना सगळे मित्र आहेत. का तरी कमेंट करणं, यांनी कमेंट बंद करा. बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे, त्या तुमच्या कमेंटमुळेही वादावाद होतात. त्यांचा वैयक्तिक काही वाद नाही. सुरेंद्र दादा झाले, राहुल दादा झाले, आकाश शेठ झाले, मिलिंद शेठ झाले, यांचा काही वाद नाही. आपल्या ओवल्याला नियोजन झाला होता सैराट आणि एलियनचा, तो मला एलियन म्हणजे नियोजन हे दादानी मिलिंद शेठनी करायला सांगितलं होता. का आता लोक जे बोलतात का मिलिंद पाटील असा आहे, मिलिंद राहुल पाटील तसा आहे, त्यांचा काय वाद नाही. सो म्हणजे असा पहिला माणूस आहे का स्वतःला नाही बोलताना का मला बोललं का सुनील तू एलियनला बैल दे, का बैल चांगला बोलतो. आणि मिलिंद शेठ नमस्कार. नमस्कार. आज खिरकालीच्या मैदानाला उपस्थिती लावली आहे. कुठेतरी बघा आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जो निर्णय घेतला आहे सकाळी लवकर मैदान सुरू करण्यासाठी, बरेचसेच गाडा मालक पोहोचल्यात, तुम्ही पण पोहोचल्यात, काय सांगाल आजचा जो आनंद आहे. सकाळ सकाळ लवकरच गाड्या झाल्या पाहिजेत आणि गाडा मालकांना पण सवय लागली पाहिजे लवकर मैदान द्यायची. संघटनेचं मी अभिनंदन करेल आणि आयोजकांचं अभिनंदन करेल का लवकरात लवकर मैदान चालू केले आणि जेणेकरून नंदींना पण त्रास होता कामा नये आणि गाडा मालकांना पण त्रास होता कामा नये. आणि उन्हाचा तडाखा आज बघा, आज 11:30 वाजलेत तरी पण 39 डिग्री सेल्सिअस तापमान झालं. म्हणजे हा कुठेतरी दुपारच्या टायमाला आणखीन वाढेल. त्यांनी त्रास काय की आपण बोलू शकतो, आपण काही गोष्ट आपल्याला होते त्याचा त्रास सांगू शकतो, पण आपला मुखानंदी काही सांगू नाही शकत. म्हणून आपण त्यांचा विचार करून संघटनेकडे मागणी केली. सगळ्या गाड्या मालकांनी संघटनेने नियम काढला आणि हा नियम आम्हाला खूप चांगला वाटला. संघटना मला वाटतं असं एकही गाडा मालक नसेल की या गोष्टीला विरोध करेल. तो नाही, विरोध कोणीच केला नाही, उलट सगळ्यात जास्त होकार, कारण की सगळ्यांच्याच चांगल्यासाठीच हा निर्णय आहे. आणि माझं येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे, आपला आज पहिला मैदान आहे गाड्यांचं, आता 21 तारखेचा मैदान आहे म्हणून मला असं वाटतं बरेचसे नंदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळायला गेले, पण येणाऱ्या काळामध्ये 22 तारखेनंतर जो पण मैदान असेल आम्ही पण त्या मैदानामध्ये उपस्थित राहू आणि आता पण आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये जे गाडा मालक जे मोठे मोठे आहेत पश्चिम महाराष्ट्र, त्यांनी पण माझी विनंती आहे का तुम्ही पण लवकर या, कारण की आपण मोठा गाडा मालक जर मोठे मोठे ज्या शर्ती खेळतोय, जे प्रेक्षक बघायला येतात, जर आपणच लवकर आलो, आपल्या गाड्या लवकर जमल्या तर प्रेक्षक पण लवकर येतील, त्या मैदानाची शोभा वाढेल. म्हणून आपणच लवकर यायचा प्रयत्न करा. मी जेव्हा ग्रुपवरती चर्चा आली तेव्हा सांगितलं होतं, जेव्हा मैदान ठरेल तेव्हा 9 वाजता मी टिपच टाकेल नाव सोडून बुंगाचं, का 8 वाजता गाडी होणार अशी टिप टाकूनच आपण तो बॅनर सोडणार होतो. बरोबर. आणि कुठेतरी उदाहरणार्थ बघा आज बघायला पण मिळाला, एक गाडी पण मोठी लवकरच झाली. सैराट आल्या त्यांनी नाव फिरवला, गाडी विजय प्राप्त ठरली, मैत्रीपूर्ण गाडी झाली. संदीपभाई माळी यांचा हरण्या होता आणि त्या सैराट होता, पडग्याची रायफल होता आणि आणखीन कुठला बैल होता बघितला नाही. हा दातेवलीचा बैल होता. चांगली गाडी झाली, मैत्रीपूर्ण गाडी झाली, दोन्ही गाड्या सुंदर पळाला आणि सैराटने विजय प्राप्त ठरला. बरोबर. आणि कुठेतरी आज भुंगा नसेल मैदानाला, भुंगा कधी जाते वरती, काय सांगा? भुंगा वरती गेला पश्चिम महाराष्ट्रामध्येच गेला. 21 तारखेचा मैदान करून लगेच रात्री घरी येणार आहे. त्याच्यानंतरचं जो पण मैदान असेल त्या मैदानामध्ये भुंगा पळताना दिसेल. बरोबर. त्यानंतर अजून एक 22 तारखेला पण मैदान आपल्या मुंबईला 3 फेऱ्याचा पडला होता, सोनू मुंबईकर आले होते, ते आम्हाला इन्व्हिटेशन पण दिला. पण आता शेवटी प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते आपला नंदी हिंदकेसरी व्हावा, तर तिथे हिंदकेसरी मैदानामध्ये 22 तारखेला आणून नंदी पळवता येणार. मी तुमच्या माध्यमातून त्यांची माफी पण मागतो, पण पुढचा जेव्हा पर्व असेल तेव्हा सगळ्यात पहिला हजेरी आमची असेल एवढं तुम्हाला सांगतो. बरोबर. आता मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वीपासूनच लोकांची इच्छा होती, चाहता वर्ग होता की मथुर आणि भुंगा पळावा. बघा एक चांगला ठोस निर्णय घेतला आहे. कुठेतरी याच्याने ना खूप सारा वाद थांबला आहे आणि कुठेतरी तुमचा जे संबंध होता ना, जुने संबंध आहे, म्हणजे ते पडद्यावर दिसत नाही, ते पण दिसून यायला लागले. कसा वाद नाही, मेन गोष्ट आम्ही मालकांमध्ये वाद नव्हता, वाद होता ह्या लावारिस लोकांचा, चाहत्यांचा, जे आता ज्याची त्याची असतील. आज त्या दिवशी राहुल शेठची बाईट ऐकली, राहुल शेठ बोलला कोणातरी तोडून टाकू, ते शेवटी त्यांना पण ट्रोल करतात, आम्हाला पण ट्रोल. कोणाचं नाव वरती जात असेल का त्यांना ट्रोलिंग होतेच. पण मी त्यांना सांगेल, बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोणतरी दुरावतो, कोणामध्ये तरी काहीतरी ह्या त्या भांडणं लागतात, म्हणून तुम्ही कुठेतरी थांबा. तुम्ही ह्या गोष्टी नका करू. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या मेसेजद्वारे आम्हाला कळवा. याची लढत झाली पाहिजे, त्याची लढत झाली पाहिजे, हा नंदी याच्यामध्ये पळाला पाहिजे, मथुर आणि भुंगा एकत्र पळाला पाहिजे, परत घोटचा सर्जा आणि भुंगा एकत्र पळाला पाहिजे, अशी नामांकित जी नंदी आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला पळण्याची बघण्याची इच्छा, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करा. तुम्ही त्याच्यामध्ये बोटं घालून आग लावायचं काम नका करू, जेणेकरून कुठेतरी आणखीन दुरावा वाढेल. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं. आणि
यांच्यामुळे आज आमच्या पप्पू शेटनी निर्णय घेतला का बाबा मिलिंद आपल्याला 22 तारखेला 21 तारखेला त्या मैदानामध्ये पळवायचं आहे. तर बोलो शेवटी बघा पप्पू शेट माझे मोठे बंधू आहेत. भुंगावरती माझ्यापेक्षा पप्पू शेटचा जास्त अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला, मी डिसिजन घेतला का एकच आहे. शेवटी पप्पू शेट बोला आपल्याला तिथे पळवायचं, तर तो डिसिजन फायनल झाला. राहुल शेट आमची चर्चा झाली आणि पळवायचा आम्ही निर्णय तिथे घेतला. कुठेतरी एक ऐतिहासिक क्षण असेल तो, कारण आतुरता होती. मला वाटतं सर्व गाडा मला वाटतं सुनील शेट जरी बैल नसला तरी पण येणार आहेत बघा. 100% सगळी आमची मंडळी 2 दिवस पहिला, आता आज रात्री निघणार आहे बरेचसे. मी पण आपल्या भुंगाबरोबर जाणार होतो, पण मला सोमवारी काम आहे त्याच्यामुळे मी थांबलो. मंगळवारी लवकरात लवकर सकाळी लवकर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करेन. पण 100% बघण्यासारखं क्षण राहील. आमची पण सगळी मंडळी, सगळे भुंगा फॅन, मला विदर्भामधून पण भरपूर फोन आले, नाशिकमधून पण फोन आले, कराड भागामधून पण फोन आले, दादा तुम्ही किती वाजता येणार आहेत, आम्हाला यायचं आहे. मी बोललो मी नसलो तरी तुमचा त्याच्यावरती तुम्ही प्रेम करता, तो तिथे आहे मैदानामध्ये, तुम्ही पोहोचा, तो तुमच्यासाठी तिथे आलेला आहे. माझी सगळे भुंगा फॅनना विनंती आहे का तिथे जेव्हा भरपूर गर्दी होईल तरी अशी मतभेद काय ठेवू नका, कुठे काय गोष्टी करू नका. दोन्ही नंदी आपलेच आहेत, तुमचेच आहेत, तुमच्यासाठी ते एकत्र आले. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी ती पळणार आहे. त्यांच्याकडे देवाकडे प्रार्थना करा का त्यांच्या पाठीवरती कसा गुलाल पडेल. बरोबर. अजून एक प्रश्न घेईन A1 जोडीचा. पहिल्यांदा 3 फेऱ्याचं मैदान करत होते A1 जोडी, गट पण खूप अंतरात काढला होता. सेमीला भावाभावामध्ये लढत झाली, चला चालेल काही हरकत नाही, पण सेमीला पण मन जिंकले A1 जोडीने. नाही बघा, म्हणजे ती गाडी पळवायचं काय असं येत नव्हता, पण माझी इच्छा होती, सुनील शेट्टीची इच्छा होती, सगळी मंडळीची इच्छा होती, आपल्याला पळायचं आहे. त्याच्यामुळे डिसिजन घेतला आणि पळाला. त्याच्यानंतर जेव्हा सेमी झाली, बरेच जणांनी आम्हाला व्हिडिओ आणून दाखवल्या, फोटो दाखवले का ती गाडी बाद आहे. पण शेवटी शंभू पण माझा स्वतःचाच बैल आहे. आकाश शेट माझा दुसरा नाही, माझा तिसरा भाऊ आहे. आणि जर ऑब्जेक्शन घेऊन आपण तिथे जातोय तर आपल्यासारखा नालायक माणूस नाही. कारण की तो जितला काय भुंगा जितला गुलाल तर आमच्याच पाठीवरती पडणार आहे ना. तर शेवटी आनंद झाला. आकाश शेटात दोन्ही मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झाला. आनंद वाटतो का आपला भाऊ आज महाराष्ट्रात चर्चेत आहे आणि त्याची कुटुंबाची, आमची सगळ्यांची इज्जत आपला शंभू राखतोय. आनंद होता. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन चांगल्या मैदानामध्ये शंभू चांगलं नाव करेल. बघा आता कुठेतरी आता बरेचसेच कमेंट मी बघतो ना, हुबहू म्हणजे मथुरचा छोटा भाऊ म्हणून असं शंभूला बघितलं तसाच दिसतो. आकाश शेटकडे 2 कॉप्या आहेत. एक त्यांच्या गोठ्यावरती जावा तुम्ही, शंभू मथुरसारखा दिसतो, आणि दुसरा आहे तो त्यांचा घरी जो वासरू आहे तो काशीसारखा दिसतो. बरोबर. सेम. मी तर 2-3 वेळा मी स्वतः फसलो होतो, कारण की तो सेम हुबेहूब काशी आहे, काशीसारखाच दिसतो. म्हणजे काशी झाला, काशीचीच हवा आता शंभूमध्ये गेले. काशी पण असंच आकाश शेटचा आणि राऊत कुटुंबाचं नाव लोकित केला होता, आणि शंभू पण आज त्याच ताकदीवरती त्याच जोरावरती लोकित करतो. बरोबर. आता कुठेतरी मिलिंद शेठ हा आणि सुरेंद्र शेठ नाव खूप चर्चेत होता, पण कुठेतरी अक्कादादाचं नाव बघा, जिथून शंभू यायच्या आधीपासून थोडा कमी होता, पण आता त्यांचं नाव पण आलंय उंचावर. कुठेतरी खूप आनंद होत असेल तुम्हाला पण. बघा आमची सगळी मित्रमंडळी आहेत ना, त्यांचं नाव सगळा भुंगा आमचा करतच होता. आकाश शेटचाच भुंगा आहे. शेवटी भुंगा जितत होता तेव्हा आकाश शेटचा पण नाव होत होतं. आज शंभू जितत होता, आमची पण नाव होतं. पण आमचा काय वेगळा बैल नाही आहे. त्याच्यामुळे काय नाही, आमची जेवढी मित्रमंडळी आहे, मी नेहमी सांगतो, RJR ग्रुप झाला, आमचा भंगारपाडा ग्रुप झाला, आमचा बुद्रुक ग्रुप, आमचा वरपचा ग्रुप झाला, आमचा सावकर ग्रुप झाला, आमची सगळी जी मंडळी आहेत त्या मंडळीचा SYP ग्रुप झाला. भुंगा जिंकला म्हणजे ते जितले त्या हिसाबातच असतो. म्हणजे ती नंदी जितली तरी आम्हाला तेवढाच आनंद येतो. ते काही वेगळे नाही, एकच आहे सगळं. बरोबर. जपान नंतर मला वाटतं 2026 सीझन आहे की खूप मोठा नाव तुमचा सावकर ग्रुपचा मला वाटतं एक गगनाला भिडला. 100% बाबांचा आशीर्वाद आहे, बाबांचं नाव आहे. येणाऱ्या काळामध्ये परत आमचे असे भरपूर नंदी आहेत. आम्ही कुठं थांबणार नाही, कुठं बांधावरती बसणार नाहीत. आम्ही हा क्षेत्र आमचं चालवणार, ही आमची मुलं आहेत. येणाऱ्या काळामध्ये हीच आमची पिढी आहे जी परत बैलगाडी क्षेत्र आपला मातीत जो खेळ आहे तो ही पिढीनंतर पुढे चालवणार आहे. म्हणून त्यांना आतापासून ट्रेनिंग चालू केली, म्हणजे शिकवण चालू आहे त्यांची. बरोबर. थोडासा सुरेंद्र शेटकर येतो. शेट नमस्कार. नमस्ते. बघा भुंगा नाही तरी पण मैदानाला भेट द्यायला, कारण कुठेतरी जो संघटनेने नियम काढला ना तो आपण सर्वांनी पाळूया असं गाडा मालकांची इच्छा असते, आणि तुम्ही कायम त्याला एक हे देतात. ते दाखवलं गरजेचं होतं की आपण पण सकाळी लवकर 7 वाजता मैदानात पोहोचणं, कारण की बिंजोरचं क्षेत्र आणि आज सध्या एवढी गरमी पडलेली आहे, त्यामुळे बैलांना खूप त्रास होतोय. मुखाजवळ सांगणार कोणला की मला त्रास होतोय, आपण सांगू शकतो कोणला, ते सांगणार कोणला. त्यामुळे आपण पण लोकांना दाखवलं पाहिजे आम्ही पण सकाळी 7 वाजता मैदानात आम्ही हजर आहे. बघा म्हणजे कुठेतरी आज सैराटला पण गुलालामध्ये होताना बघितलं, म्हणजे मोठ्या लढती पण सकाळी झाल्या.
हो, सैराटचा गुलाल आम्हाला दुसरं गाडी सुटली, आम्ही समोर उभा होतो आणि गाडी अंतरच सैराटने गुलाल प्राप्त केला. बरोबर. आता राहुल दादाचं आणि तुमचं खूप पूर्वीपासून संबंध आहेत बघा. पूर्वीच्या कालापासून म्हणजे आम्ही 2 वर्षापासून आम्ही त्यांच्या बाईट घ्यायचो की सुरेंद्र शेठचा आम्हाला फोन असतो. इतकंच नाही तर आता मागं बोनिवलीला बाईट घेतली ती तर आम्ही बोलतो फोन केला होता की सुरेंद्र शेठला की आपण गाडी पण खेळूया. तर त्याच्यानंतर अचानक आता पहिरा पण होतोय. राहुल भाऊने मला फोन केला होता की शेठ तुमच्यावर नाव टाकायला टपलेत लोक बोलतात, तुम्ही कुठे आहेत? बोललो बैल तर भाऊ वरती गेलाय. बोललो कोण टपले सांगा, नाव सांगा ना, मला नाव कोण सांगा, आम्ही करायला तयार आहे आज ना उद्या. नाही सांगतो तुम्हाला सांगतो, असा विषय झाला तो. आणि काय भाऊ बरोबर शरद केली नाही केली तर आम्ही काय काय एवढा मोठा विषय नाही आमचा. म्हणजे याच्यात ना खेळ खूप चांगला चाललाय आपला. कारण कसं आहे ना, आता तुम्ही सांगता तुमची बघा नवीन पिढी आता उतरली, तुमचा मुलगा पण आहे, काहीतरी शिकतील याच्यातून. बैलगाडी क्षेत्राला खूप चांगला वळण लागलेलं आहे आता. पहिला सगळं राहिलंच नाही आहे. फक्त आता सांगतो ना, 100पैकी फक्त 1-2%, 3% लोकच उरलेत, त्यांना मस्ती आहे. बाई कोणाला मस्ती नाही आहे. एकदम सगळे जेवढे मोठे मालक आहेत ना, सगळे मित्र आहेत. बरोबर. सगळे एकमेकांचे मित्र आहेत. पण ते लोकांच्या मनात वेगळं झालं आहे की मला हरवला म्हणजे मी याला राखीन. आता आमची शरद झाली, आम्ही बोलतोय काय, आमच्या पुढे लोकांनी किती नाचले काय, आम्ही काय बोलतोय काय नाही बोलत. होऊ दे, हरेकाला जिंकल्याचं गुलाल घ्यायची प्राप्त चांगली असते. ठीक आहे, त्यांनी त्यांची मस्ती केली, आपण आपली मस्ती करायची वेगळी. बरोबर. ठीक आहे, आपण काय बोलत नाही, ते पण काय बोलत नाही. मित्र आपले मित्र आहेत. कारण कुठेतरी बघतो ना, ही जी पण तुमच्या लढती होतात ना, ही सोबत पण पलतात बैला आणि याच्या पूर्वी पण पळाले आणि याच्या पुढे पण पळते. आणि करावा, सर्वांनी ही गोष्ट करावी. विरुद्ध पळावा आणि एकत्र पळावा. त्याने काय होतो, आपला एकोपा वाढतो. एकोपा वाढणं गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. आणि कसं वाटतं आता जो 21 तारखेचा क्षण येतो तो? हो, खूप सुवर्ण क्षण आहे हा. खूप सुवर्ण क्षण आणि खूप वर्षापासून राहिली. जेव्हापासून भुंगा आणि मथुर पळावे ही सर्वांची इच्छा होती. आणि एक राहुल भाऊचा आणि माझी पण चांगली इच्छा होती की ही गाडी एकत्र पळावा. मग आम्ही दोघांनी एकत्र केलं का आणि हा योग आता 21 तारखेला सर्वांना बघता येईल. बरोबर. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थोडासा सुनिश्चित. नमस्कार. सुंदर गुलाल घेतला आज पडगेकरांचा रायफल. बघा, मला वाटतं दुसऱ्यांदा गाडी पळतं. एक चिंचवलीला पळाली ती आणि आज पळाली. या पंढरी शेठ फडके यांच्यामध्ये काय बोलाल? काय नाही, दादांनीच बोलले होते का भुंगावरती चाललंय, तुम्ही रायफलमध्ये पळून घ्या. त्याच्यामुळे रायफल पण चांगलीच डावीतनं चांगलाच पळतो आणि तो पण कंटिन्यू गुलालातला बैल आहे. बरोबर. आजचा जो गुलाल झाला, या गुलालाचा आनंद काय बोलाल? आनंद भरपूर आहे. का तर दादा झाले, सुरेंद्र दादा झाले, मिलिंद दादा झाले, ते म्हणजे आले, मला भरपूर आनंद झाला. का तर जेव्हा मी खालती होतो, इकडे होतो, तर दादा बैलाजवळ होतं, म्हणजे तो क्षण बघून मला आनंद झाला. बरोबर. आणि जी जोडी पळाली आणि ड्रायव्हर A1 ड्रायव्हर आपला कुणाल ड्रायव्हर, काय बोलाल त्याच्याविषयी? काय नाही, मी पडकेवाल्यांची पहिलेच बात केली होती का तर ड्रायव्हर मीच बसवणार. का तर कुणाल पण लेट आला होता, कुणाल निघला पण नव्हता घरनं. पण मी पडकेवाल्याच्या मनीषला सांगितलं कारण जवळ कुणाल येत नाही त्यावर मी गाडी सोडणार नाही. तर बोलतो तो चालेल, तुला कोणता बसवा ते बसव. बरोबर. आता मथुर आणि भुंगा बघा एकत्र पळताय, काय बोलाल? म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देणार? कारण कुठेतरी बघा खूप जास्त आता मागं त्यांची या चालू होती, पण आता एक तोच क्षण आलेला आहे. काय नाही, माझ्या मनातली इच्छा होती. तुम्ही दादाला कधी पण विचारा, मी दादाला भरपूर वेळा बोललेलो होतो का भुंगा आणि मथुर एकदा तुम्ही 3 फेऱ्या 100% पळवा, गाडी गुलालात राहील. आणि एक कमेंट करतात, यांचा विषय बोला झाला, राहुल पाटील आणि मिलिंद पाटील हे काय वैर नाहीत, ते चांगले मित्र आहेत, त्यांचं कॉन्टॅक्ट दररोजचे असतात. आणि जे कमेंट करतात ना, आता आपल्या ओवल्याला नियोजन झाला होता सैराट आणि एलियनचा, तो मला म्हणजे नियोजन हे दादानी मिलिंद शेट्टी करायला सांगितलं होता. का आता लोक जे बोलतात का मिलिंद पाटील असा आहे, मिलिंद राहुल पाटील तसा आहे, त्यांचा काय वाद नाही. म्हणजे असा पहिला माणूस आहे का स्वतःला नाही बोलताना का मला बोललं का सुनील तू एलियनला बैल दे, बैल चांगला बोलतो. आणि स्वतः दादा मैदानात होते, हे गोष्टीचा आनंद आहे. का तरी कमेंट करणार, यांनी कमेंट बंद करा. बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे, त्या तुमच्या कमेंटमुळेही वादावाद होतात. त्यांचा वैयक्तिक काही वाद नाही. सुरेंद्र दादा झाले, राहुल दादा झाले, आकाश शेठ झाले, मिलिंद शेठ झाले, यांचा काही वाद नाही. हे कंटिन्यू 1-1, 1.5 तास फोनवर बोलत असतात. हे कमेंटवाल्यांच्या मुळे सर्व वादावाद होतं. बरोबर. बाकी काय आम्ही, कारण मथुर आणि सैराट पण पळाला, मथुर एलिम पळाला, त्याच्या विरुद्ध गाड्या पण झाल्या तुमच्या आणि कुठेतरी सोबत उभे पण राहतात तुम्ही. काय नाही बघा, गाडी झाली म्हणून काय दुश्मन झाले असं काहीच नसतं. आता मथुरच्या विरोधात पण पळवलो, मथुरमध्ये पळवलो. त्याच्यामध्ये आम्ही दादांनी मला सांगितलं, 2 वेळा दादांनी फोन केला होता का एलियनमध्ये पळायचा सैराटला, तर आम्ही लगेच निर्णय घेतला, दादाला बोललो एलियनमध्ये पळू. का तर बघा मिलिंद पाटील एकदम मनातनं साफ आहे, तुम्हाला आहे ते मी क्लिअर सांगतो. का तर त्यांच्या मनामध्ये तसा असता तर मला बोलले असतं की शेट नका देऊ बैल, त्यांनी स्वतःहून सांगितलं का तुम्ही एलियनला बैल द्या. बरोबर. चला, आता तर शेवटचा प्रश्न घेतो. A1 जोडीचा गुलाल बघायला वाट बघतात लोक, लवकरच कधी दाखवतो आम्हाला गुलाल? 100% भेटेल. जेव्हा म्हणजे बैल घाटावर नेईल तेव्हा A1 जोडीच पळेल पहिल्यांदा. चला, शुभेच्छा तुम्हाला.